सुरुवातीला महत्त्वाची बातमी। पाक सोबत युद्ध पुकारलं होतं आणि आता उद्या क्रिकेट खेळतोय। देशभक्तीची थट्टा, देशभक्तीचा व्यापार सुरू आहे, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। राजनाथ सिंह शहांनी सांगावं, युद्ध थांबवलं जाहीर करणार का? तर तुम्ही म्हणाल तेव्हा पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं का, असं ठाकरेंनी म्हटलंय। व्यापार मोठा वाटतोय का? उद्धव ठाकरेंनी हा सवाल केलाय। म्हणजे तुम्ही जे करता ते आम्ही सगळ्यांनी गपगुमानपणाने मान्य करायचं। तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा पाकिस्तानला तुम्ही मिठ्या मारायच्या। म्हणजे जवान तिकडे लढणार, जवान तिकडे शहीद होणार, आपले नागरिक, भारतीय नागरिक, अगदी हो मी असं म्हणेन की तेव्हा त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या होत्या, हिंदू म्हणून गोळ्या घातल्या गेल्या होत्या। आणि हे जर सत्य आहे तर भाजपच्या लेखी, पंतप्रधानांच्या लेखी देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही, का हिंदुत्वापेक्षाही देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। की दरवेळेला हिंदुस्थान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही। मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला बसलेत, म्हणजे अगदी बीसीसीआयचे जय शहा सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शहा तिकडे गेल्यानंतर जय शहा सुद्धा देशद्रोही आहे का, याचं उत्तर आम्हाला पाहिजे। आणि जी लोक क्रिकेट मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का? उद्या जी लोक टीव्हीवरती मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का? राजनाथ सिंगना मला विचारायचंय आणि अमित शहाना सुद्धा मला विचारायचंय की तुम्ही आता हे युद्ध थांबवलंय हे जाहीर करणार आहात का? आणि ज्यांनी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते, अगदी आपल्या सोफिया कुरेशी ज्या लष्करातले एक तडफदार महिला अधिकारी आहेत, त्यांना हे मी गदडे शब्द वापरतोय, नालायक शब्द वापरतोय, भाजपचे अंधभक्त हे पाकिस्तानची बहीण म्हणाले होते, आतंकवादियों की बहन म्हणाले होते। त्या गदड्यांचं आता काय करणार? आणि पाकिस्तान बद्दल आपली नेमकी भूमिका तरी काय आहे? आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे, नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये। मी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला किंमत का देत नाही, कारण ते यावेळेला नव्हते, मी स्वतः होतो। आणि जावेद मियादादला तोंडावर बाळासाहेबांनी सांगितलं होतं, त्याच्याकडे नवाज शरीफकडे जसे मोदी गेले होते त्यांचे नेते आणि गपचूप जाऊन केक खाऊन आले होते, त्या आणि जिनाच्या थडग्यावरती डोकं टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्याने आम्हाला देशभक्ती शिकवण्याच्या भानगडीत पडू नये। इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की? इतनी औकात है भाजपा की? पहले वो मैं तो कहता हूँ औकात में रहे। शब्द में सोच समझकर जानबूझकर यूज कर रहा हूं कि मैं सारे लोगों को कहता हूं जो कि भाजपा के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे, क्योंकि बात स्पष्ट है। जावेद मियादाद के घर बाला साहब नहीं गए थे, जैसे मोदी जी गए थे नवाज शरीफ के घर बर्थडे विश करने के लिए और केक खा के आए थे, वैसे बाला साहब नहीं गए थे। जावेद मियादाद यहाँ मातोश्री में आए थे और बाला साहब ने उनके मुंह पर कहा था कि ये नहीं हो सकता और हमने होने नहीं दिया था। लेकिन फिर से मैं कहता हूं कि बाला साहब के ऊपर आरोप लगाने के लिए या लगाने से पहले सारे भाजपाइयों को मैं कहता हूं कि औकात में रहे।